सर्वांना मैत्री म्हणजे आजच्या सत्र क्लासमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। गेले 2 वर्षापासून आपण आपल्या सत्र क्लासच्या माध्यमातून मंजिल निकाय ग्रंथाचा अभ्यास करतो आणि आज आपण 87 नंबरचं सूत्र बघणार आहोत। त्या सूत्राचं नाव आहे पिय जातिक सूत्र। मंजिल निकायामध्ये अनेक भाग आहेत, त्यामधला राजवर्ग हा भाग आहे। या राजवर्गामध्ये पिय जातिक सूत्र आहे। सूत्राचं नाव पिय जातिक सूत्र। याचा अर्थ असा आहे, पिय म्हणजे प्रिय आणि जातिक म्हणजे जाती म्हणजे जन्म, जन्मप्रिय अशा अनुषंगाने या सूत्राचं आपण अर्थ लावू शकतो। हे सूत्र फार महत्त्वाचं सूत्र आहे, कारण आपल्या जीवनाचं सत्य वास्तव जे काय त्या वास्तव या सूत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे ज्या काही बाह्य गोष्टी आहेत त्या बाह्य गोष्टींचा आपल्या आंतरिक मनावरती कसा प्रभाव होतो आणि मन त्याला कसं प्रभावित होतं याचं वास्तव दर्शवणारं हे सूत्र आहे। या सूत्रामध्ये अनेक गोष्टी ज्या मानवी जीवन जगत असताना मानवाला येणारे जे काही दुःख आहे त्या दुःखाचं नेमकं कारण काय, बाह्य कारण आपल्याला कसं प्रभावित करतं याचं वास्तव दर्शन या सूत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं। तर ते सुद्धा आज आपण बघणार आहे। भगवान श्रावस्ती जेतवनामध्ये जेतवनातलं जे काय आनंदपिंडकाचं जेतवन हे विही आहे, ज्याला आपण म्हणूया की वन आहे, त्या वनात भगवान विहार करत होते आणि तिथं विहार करत असताना त्यावेळी एका एक जो गृहपती आहे त्या जेतवनातला, त्या जेतवनातल्या गृहपतीचा एक मुलगा, एकुलता एक मुलगा त्याचा मरण पावला होता आणि तो मरण पावल्यामुळं तो जो व्यक्ती आहे गृहपती आहे तो फार दुःखी झाला होता, कारण त्याचा तो एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्या मुलगा त्याला सोडून जाण्यामुळे तो फार दुःखी होता, अगदी कष्टी होता आणि तो सतत जे काय आपण चित्ता जिथं असते, जिथं आपण त्याला स्मशान म्हणतो, त्या स्मशानामध्ये जायचा आणि चित्तेकडे बघत तो रडत बसायचा की माझ्या प्रिय लाडक्या मुला तू आता कुठं आहे, मी तुला कसा पाहू, अशा प्रकारचे जे काय दुःख आहे तो दुःख तिथे व्यक्त करायचा आणि फार त्याच्या जीवनामध्ये फार मोठा प्रभाव त्याच्या जीवनावरती झाला होता। त्याचं मन अस्वस्थ झालं होतं आणि असं जीवन तो जगत होता आणि असं जीवन जगत असताना त्याच काही भगवान वास्तव करत असताना तो भगवंतांना भेटायला गेला जेतवनामध्ये आणि जेतवनामध्ये जाऊन भगवंताच्या जवळ जाऊन बसला, कुशलक्षेम भगवंतांना विचारले आणि भगवंतांनी त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवंतांनी त्याच्या मनचक्षुनी जाणले की हा व्यक्ती फार दुःखी आहे, कष्टी आहे, त्याच्या चेहऱ्यावरती पण ते दुःख दिसत होते आणि भगवंतांनी त्याला विचारले की तुझं मन शांत नाही असं दिसते, मन अस्थिर आहे असं दिसते, काय झालेलं आहे की जे तुला अगदी तू कष्टी दिसत आहे। तो म्हणतो की माझं मन कसं अस्थिर असणार, कारण अस्थिरच मन आहे, कारण त्याचं कारण असंच आहे की माझा जो काही एकुलता एक मुलगा आहे तो फार लाडाचा माझा मुलगा होता, तो मृत्यू पावलेला आहे, त्यामुळं मी फार दुःखी आहे, कष्टी आहे आणि म्हणून मी अशा प्रकारे माझं हे जी काय काया दिसत आहे हे दिसत आहे असं म्हणतो। आणि मग भगवंत त्याला म्हणतात हे जे काय तू जाणत आहेस हे सत्य आहे, म्हणजे जे काय हे जे दुःख आहे ते दुःख कुणामुळे उत्पन्न होतं, तर जे काय प्रिय जातिक आहे किंवा जातिक आहे किंवा प्रिय व्यक्ती आहे ते ज्यावेळेस आपल्यातून सोडून जातात, आपल्यापासून दूर जातात, तर त्यावेळी शोक, परिदेव, दुःख दौरवण्याचे आणि उपाय हे उत्पन्न होत असतात। म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या जवळचा जो व्यक्ती आहे तो आपल्याला निघून जाण्यासाठी आपल्या जीवनामध्ये काय होतं, शोक उत्पन्न होतो, परिदेव उत्पन्न होतो, दौरमनस्य उत्पन्न होतं, दुःख उत्पन्न होतं आणि उपाय उत्पन्न होतो। भगवंतांनी तिथं जे काय दुःख आहे त्या दुःखाची व्याख्या केलेली आपल्याला पाहायला मिळते। जसं आपण म्हणतो की जाती पे दुःखा, जरा पे दुःखा, मरण पे दुःखा, अप्रिय व्यक्तींचा जो संयोग आहे ते दुःख आहे, प्रियांचा वियोग आहे ते दुःख आहे आणि इच्छिताची प्राप्ती न होणं हे दुःख आहे। तर आपण थोडंसं ह्या दुःखाच्या अनुषंगानं हे जे काय भगवंतांनी याची व्याख्या केलेली आहे त्याच्यावरती थोडासा आपण प्रकाश टाकूया आणि मग या सूत्राला आपण पुढे घेऊन जाऊया। एक गोष्ट तर आपल्याला समजली आहे की जे काय प्रिय व्यक्ती आहेत आपले ते आपल्यापासून दूर जाणं हे दुःख आहे आणि असं ज्यावेळेस हे जे दुःख आहे या दुःखाची व्याख्या, ह्या दुःखाला आपण स्वतः त्याचा अनुभव करणं किंवा आपण अनुभव करत असतो तर त्या दुःखाला आपण प्रत्यक्ष जे काय भगवंतांनी म्हटलेलं आहे तर ते कसं दुःख आहे हे जाणण्याचा आपण प्रयत्न केला। जन्म दुःख आहे असं म्हणताय भगवंत। जन्म दुःख म्हणजे काय आहे,
जन्माची व्याख्या काय आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। भगवंत काय म्हणतात, ते प्राणी त्या सत्वनिकायात जन्मतात, उत्पन्न होतात, प्रवेश करतात, जन्मग्रहण करतात, स्कंद प्रकट होतात, ज्ञानेंद्रिय आयतन प्राप्त होतात, त्याला जन्म असं म्हटलेलं आहे। जन्माची व्याख्या ही अशी आहे, जो काही प्राणी सत्व जे काही निकाय सत्व निकायात जन्म घेतात, उत्पन्न होतात, प्रवेश करतात आणि जन्मग्रहण करतात, आणि जे काही स्कंद आहेत आपण ज्याला पंचस्कंद म्हणतो ते प्रकट होतात, आणि त्या पंचस्कंदाच्या प्रभावाने आपली जी काही इंद्रिय आहे ती इंद्रिय आपल्याला प्राप्त होतात। ते होणं म्हणजे काय आहे, जन्म आहे असं भगवंत म्हणतात। आणि मग हा जो ज्यावेळेस जन्म होतो एखाद्या व्यक्तीचा, तर ते दुःख काय असं म्हणतात। तर ते कसं दुःख आहे, समजा आता आपण बघूया की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना मुलं झाले, त्यामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांचा मुलगा किंवा मुलगी जन्माला आली त्यावेळी त्या मुलगीने पेटीत ठेवावं लागलं, आणि ते पेटीत ज्यावेळेस आपण ठेवलं त्यावेळेस आपल्याला आनंद झाला का, किंवा ते ज्यावेळेस ती व्यक्ती जन्माला आली, जे बाळ जन्माला आलं, त्या आनंदानं आलं का बाहेर, तर ते रडतच बाहेर आलं। म्हणजे हे रडणं जे आहे ते दुःख आहे, ह्या यातना आहेत। आणि ज्यावेळेस ते जन्म होत असताना त्या स्त्रीला ज्या काही यातना होत होत्या, प्रसूतीच्या ज्या यातना आहेत त्या सुद्धा काय दुःख आहे। तर अशा अनुषंगाने भगवंत काय म्हणताय, हा जन्म जो काय आहे तो दुःख आहे। आणि मग भगवंत पुढे म्हणतात की ऊर्ध्वत्व, म्हणजे ज्याला आपण ऊर्ध्वत्वाची पण जरा म्हणतो आपण, तर ते काय आहे त्याची पण भगवंतांनी व्याख्या केलेली आहे। ते प्राणी त्या सत्वनिकायात वृद्ध होतात, जीर्ण होतात, दात पडतात, केस पांढरे होतात, अवयवावरती सुरकुत्या पडतात, आयुष्य आपलं कमी होतं, आणि आपले अवयव आहेत ते परिपक्व होतात। म्हणजे ज्यावेळेस आपण वृद्धत्वाची व्याख्या काय आहे, तर जो प्राणी त्या सत्वनिकायात वृद्ध होतो, म्हणजे त्याचं वय कमी होतं, आणि वय कमी होत असताना त्याचे काय होतात, दात पडतात, आपले जे केस आहेत ते पांढरे होतात, आणि जे आपले अवयव आहेत किंवा आपलं शरीर आहे त्या शरीरावरती काय होतात, सुरकुत्या पडतात। आणि हे जे सगळं आहे ते काय आहे, दुःख आहे। म्हणजे एखाद्या तरुण व्यक्तीला जर केस पिकले तर त्याला काय वाटतं की अरे इतक्या लवकर माझे केस पिकले त्यामुळे मी दुःखी आहे, तर मग तो ते केस पांढरे केस काळे करण्याचा प्रयत्न करतो। तर हे जे दुःख आहे ते दुःख लपवण्याचा आपण काय करत असतो, प्रयत्न करत असतो। आणि ही जी काय वृद्धत्वाची व्याख्या भगवंतांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे अशा प्रकारचे वृद्धत्व असं भगवंत म्हणतात। आणि मग भगवंत जे मृत्यूची व्याख्या पण भगवंतांनी केलेली आहे। भगवंत काय म्हणतात, ते प्राणी त्यांच्या सत्वनिकायात क्षीण होतात, पतन होतात, नष्ट होतात, देहत्याग करतात, जीवन संपुष्टात येते, स्कंद विलग होतात, आणि जीवित इंद्रियांचा उच्छेद होतो। म्हणजे जे काय आपल्याला हे इंद्रिय उत्पन्न झाले जी भगवंतांनी व्याख्या केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि मग पुढे जो भगवंत म्हणतात की शोक जो आहे ते सुद्धा काय आहे, मग हा शोक कसा होत असतो आपल्याला, विविध व्यसनाने युक्त, विविध दुःखाने पीडित व्यक्तीचा शोकमग्न अवस्था, यातना, आंतरिक यातना, आंतरिक क्लेश हे जे काय उत्पन्न होतात तो म्हणजे काय, शोक आहे। एखादा व्यक्ती एखाद्या व्यसनाने युक्त असताना त्या व्यसनामुळे त्याच्या जीवनामध्ये सतत शोक उत्पन्न होत असतो, दुःख उत्पन्न होत असतं। तर ते आंतरिक क्लेश जे आहे, आंतरिक मन जे आहे ते अस्वस्थ होत असतं। तर अशा प्रकारे भगवंतांनी शोकाची व्याख्या केलेली आपल्याला पाहायला मिळते। परिदेव ज्याला आपण म्हणतो, परिदेवाची व्याख्या पण भगवंतांनी इथे केलेली आपल्याला पाहायला मिळते की विविध व्यसनांयुक्त, विविध दुःखाचे पीडित राहणे, आक्रोश करणे, विलाप करणे, अतिक्रमण करणे म्हणजे काय, परिदेव। परिदेव ज्याला म्हटलेला आहे की एखादा व्यक्ती विविध व्यसनांनी पीडित आहे आणि त्या व्यसनामुळे तो दुःख उत्पन्न त्याच्या जीवनामध्ये होतो, आणि ते दुःख उत्पन्न झाल्यामुळे तो काय करतो, रडतो, आक्रोश करतो, विलाप करतो। तर अशा प्रकारचं जे काय आपण म्हणूया की हे जो परिदेव आहे तो परिदेवाची व्याख्या इथे भगवंतांनी आपल्याला केलेली पाहायला मिळते। यानंतर आपण बघूया की जे दुःख आहे, दुःखाची भगवंतांनी व्याख्या करताना केलेली आहे की शारीरिक दुःख, शारीरिक वेदना, स्पर्शामुळे होणाऱ्या दुःख संवेदना आणि कष्टप्रद अनुभूती म्हणजे काय आहे, दुःख आहे। भगवंत काय म्हणतात, ज्या काही शारीरिक दुःख आहे, म्हणजे शरीरावरती एखादी इजा झाली, आपल्याला काही कापलं तर त्या शारीरिक होणाऱ्या ज्या वेदना आहेत ते काय आहे, दुःख आहे। आणि संवेदना आहेत, म्हणजे ज्या काही सुखद असतील किंवा दुःखद संवेदना आहेत त्या कशाच्या सहाय्याने होतात, तर त्या स्पर्शाच्या सहाय्याने होतात। आणि स्पर्शाच्या सहाय्याने ज्या झालेल्या दुःखद वेदना आहेत त्या सुद्धा काय भगवंत म्हणतायत की जी काय अनुभूती आहे ते सुद्धा काय आहे, दुःख आहे असं म्हणतायत। आणि त्यानंतर भगवंत म्हणताय की दौर मनुष्य म्हणजे काय, मानसिक कष्ट किंवा यातना आहे
किंवा जे काही अप्रिय विचार आहेत, अप्रिय विचारामुळे उत्पन्न झालेल्या ज्या काही दुःखद भावना आहेत किंवा कष्टप्रद अनुभूती आहेत ते म्हणजे काय आहे, गौरवमनस्य असं भगवंत म्हणतायत. आणि मग हे सगळं आपण बघत असताना हा जो काय ग्रहपती, ह्या ग्रहपतीने ह्या सगळ्या गोष्टी जाणलेल्या आहेत किंवा उपायास ज्याला म्हणतो की आपण विविध व्यसनाने, विविध दुःखाने पीडित किंवा चिंताग्रस्त होणं, पश्चातापाची अवस्था आहे किंवा अतिचिंतन केल्यामुळे पश्चाताप होतो, त्यामुळे तो काय असतो, तो उपायास असतो. म्हणजे आपण जे काय अतिचिंतन करतो, तो व्यक्ती त्याचा मुलगा गेल्यामुळे तो अतिचिंतन करतो की हा माझा तरुण मुलगा, माझा आवडता मुलगा गेलेला आहे आणि त्याचं जे चित्त आहे त्या चित्त ते जे चित्त आहे ते सतत त्याच गोष्टीचा विचार करत होता. त्यामुळे त्याला काय म्हणतात की उपायास, जे आपण म्हणतो उपायासाची जी भगवंतांनी केलेली व्याख्या आहे ती आपण तिथे बघत आहे. पुढे आपण बघतो की अप्रियांचा संयोग. अप्रियांचा संयोग म्हणजे काय, एखादा अप्रिय व्यक्ती किंवा अप्रिय शब्द असेल, रस असेल, गंध असेल, त्याच्या ज्यावेळेस आपण संपर्कात जातो आणि तो ज्यावेळेस आपल्याला नकोसा वाटत असतो, ती जी काय अनुभूती आहे ते म्हणजे काय, अप्रियांचा संयोग आहे. ते जे काही गोष्ट आहे ते दुःख आहे असं म्हणतात. आणि प्रियांचा वियोग म्हणजे जे काय प्रिय व्यक्ती आहेत त्या प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर जाणं, प्रिय शब्द आपल्यापासून दूर जाणं, प्रिय गंध आपल्यापासून दूर जाणं, प्रिय व्यक्तीचा स्पर्श आपल्यापासून दूर जाणं किंवा आपले जे काही नातेवाईक आहेत, जे आपल्याला चांगले आवडणारे नातेवाईक आहेत ते आपल्यापासून दूर जाणे, ते म्हणजे दुःख आहे असं आपल्याला इथं पाहायला मिळतं. म्हणजे हा जो काय प्रिय जाती सुद्धा जो ग्रहपती आहे, ह्या ग्रहपतीने ह्या सगळ्या ज्या काही दुःखाची भगवंतांनी केलेली व्याख्या आहे तो त्या दुःखाचा अनुभव तो करत असतानाचा त्यानं ते भगवंतांना सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. किंवा इच्छिताची प्राप्ती न होणं म्हणजे पण दुःख आहे. म्हणजे काय होतं, आपण इथे म्हणतो की जन्म नसता तर बरं झालं असतं. एखादा वृद्ध व्यक्ती असतो, त्याला वाटतं की अरे हे कसलं आयुष्य आहे, जर मला जन्मच मिळाला नसता तर बरं झालं असतं. इतक्यात शरीरावरती वेदना होत आहे, मानसिक स्वास्थ्य नाही. तरुण लोकांना वाटतं की आपण म्हातार होऊ नये किंवा मला बालपणच पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि नैसर्गिक गोष्टी घडणार. आपण किती जरी इच्छा ठेवली की मी असाच राहतो तसं होणार नाही. कारण निसर्ग नियम सांगतो काय की जे जे उत्पन्न होणार आहे, हे जे चक्र आहे ते चालत राहणार आहे. जे जे उत्पन्न झालेलं आहे ते लयास जाणार आहे. हे हा निसर्ग धर्म शिकवतो. आणि आपण मात्र आपलं काय असतं की आपण ठोस ठरवलेलं असतं की आपण बदललं पाहिजे, असंच राहिलं पाहिजे. पण तसं होणार नाही असं म्हणतात. आणि हा सगळा अनुभव ह्या व्यक्तीने काय केलेला आहे, तिथं केलेला आहे. भगवंत त्याला ते सांगण्याचा प्रयत्न करतायत की बाबा तुला जो काय दुःख झालेला आहे, तुझा जो प्रिय जो मुलगा आहे तो तुझ्यापासून त्याचा मृत्यू झाल्यामुळेच हे दुःख, दौरमनस्य, उपायास, शोक तुझ्यामुळे काय झालेला आहे, उत्पन्न झालेला आहे. पण हा व्यक्ती काय म्हणतोय की प्रिय व्यक्तीमुळं सुख पण उत्पन्न होतं आणि आनंद पण उत्पन्न होतं, ते त्याचं मत आहे. आणि मग त्याला असं वाटतं हे भगवंत सांगत आहेत हे काय योग्य नाही. मग त्या भगवंताच्या हे जे काय सांगितलेलं आहे त्याच्याविषयी तो भगवंताचं अभिनंदन न करता तिथून भगवंताची ज्याला आपण म्हणतो की हेताळणी करतो तिथून निघून जातो. आणि निघून गेल्यानंतर भगवंताच्या शेजारीच म्हणा किंवा रस्त्यामध्येच काही लोक जुगार खेळणारे लोक असतात. आता जुगार खेळणारे लोक हे काय असतील, चांगले असतील का, तर ते सन्मार्गावरती लोक नसणारेच लोक आहेत. म्हणजे ते वाईट मार्गावरती असणाऱ्या लोकांच्या जवळ जात होतो आणि तो तिथे म्हणतो की मी आताच भगवंताला जाऊन, म्हणजे भगवंत बुद्ध आहेत त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना भेटून मी असं म्हणालो की जे काही प्रियजन आहेत त्या प्रियजनांमुळे सुख उत्पन्न होतं, आनंद उत्पन्न होतो असं मी म्हणालो. आणि भगवंताचं मत काय आहे, भगवंत असं म्हणतात की आपल्या प्रिय व्यक्तींमुळे किंवा प्रियजनांमुळे आपल्या मनामध्ये दुःख, उपायास, दौरमनस्य उत्पन्न होतं असं भगवंताचं मत आहे. आणि मग हे जे काय जुगारी लोक आहेत त्या जुगारी लोकांना काय वाटतं की अरे भगवंताचं मत हे चुकीचं आहे. हा जो काय ग्रहपती जो म्हणतोय की हे आपल्या प्रिय लोकांमुळे सुख उत्पन्न होतं आणि आनंद उत्पन्न होतं हे बरोबर आहे. आणि त्याच्या मताचं हे जुगारी लोक काय करतात, समर्थन करतात. आता खरं तर या व्यक्तीनं अशा लोकांकडे जायला पाहिजे होते की भगवंत जे काय म्हणत आहेत त्याची खात्री करण्यासाठी कोणाकडे जायला पाहिजे होते, जे लोक सन्मार्गावरती आहेत, जे लोक आचरणशील आहेत, जे संत मार्गाचं आचरण करणार आहेत, एखादा ज्ञानी पुरुष आहे अशा व्यक्तीकडे जाऊन त्याची खात्री करायला पाहिजे होती. पण यांनी खात्री कुणापाशी केलेली आहे, जे लोक ऑलरेडी ते म्हणजे दूषित कर्म करणार आहेत, वाईट कर्म करणार आहेत
आणि अशा वाईट कर्म करणाऱ्या लोकांकडे तो जातो आणि आपलं मत त्यांच्यापुढे सांगतो आणि त्या लोकांना पण असं वाटतं हे जो हा काय जो सांगतो तेच बरोबर आहे. म्हणजे ज्या लोकांनी याला चांगला मार्ग दाखवला असता अशा लोकांकडे जाता जे ऑलरेडी वाईट मार्गावरती लोक आहेत त्या वाईट मार्गावरती असणाऱ्या लोकांकडे गेला. त्यामुळं कदाचित जर तो चांगल्या मार्गाकडे गेला असता भगवंताचं मत त्याला पटला असता आणि त्या मार्गावरती आरूढ झाला असता. पण तसं न करता तो वाईट मार्गाच्या लोकांच्या सानिध्यात गेला आणि तो त्याचं आयुष्य किती पुढे असं दुःखातच कष्टातच गेला असेल कारण त्याचा पुढे काही त्याचा उल्लेख आलेला दिसत नाही असं. ही जी काही घटना आहे जसं या जुगारांना वाटलं तसं भगवंताचं जे काही मत आहे त्या पंचक्रोशीमध्ये सगळीकडे पसरले. भगवंत असं म्हणत आहे की आपल्या प्रिय व्यक्तीमुळे प्रियजनांमुळे आपल्या जीवनामध्ये काय होतं की दुःख उत्पन्न होतो, शोक उत्पन्न होतो, परिवास उत्पन्न होतो. अशा प्रकारचं हे जे काय हे सगळं त्या पंचक्रोशीत समस्त लोकांच्या. आणि मग ह्या पंचकोशीमध्ये हा कौशल देश आहे, ह्या कौशल देशाचा जो राजा आहे प्रसेनजित राजा आहे, प्रसेनजिताच्या कानावरती ही गोष्ट जाते आणि प्रसेनजिताची जी काही पत्नी आहे तर ती जी काही पत्नी आहे मल्लिका ही भगवंताची उपासिका आहे. एक श्रेष्ठ उपासिका ज्याला म्हणतो तर ती उपासिका आहे. आणि मग जो प्रसेनजित आहे त्या प्रसेनजित त्या मल्लिकेला बोलवून घेतो आणि मग तो म्हणतो की मल्लिके भगवान असं म्हणत आहे. म्हणजे जे काय त्या गृहस्थीसोबत चर्चा झाली होती तर मल्लिकेला सांगतो भगवान असं म्हणतात की प्रिय व्यक्तीमुळं प्रियजनांमुळं काय होत आहे दोर्मनस्य उत्पन्न होत आहे, दुःख उत्पन्न होत आहे, उपायास उत्पन्न होत आहे आणि हे खरं आहे असं भगवंताचं मत आहे. तर तुला काय वाटतं? ती मग मल्लिका म्हणते भगवान जर असं म्हणत असतील तर ते असंच असणार कारण भगवंत हे असं खोट्या गोष्टी काय सांगत नाहीत आणि भगवंताने तो अनुभव केला असेल आणि त्यामुळे भगवंताच्या समोर हे असं असणार आहे. आणि मग तो जो राजा आहे तो म्हणतो की जसा शिष्य म्हणजे जो काय गुरु आहे जसा गुरु सांगतो तसा शिष्य वागतो आणि तू गुरुचाच जे काय विचार आहे तर त्याचंच समर्थन करते. गुरु जसा सांगेल तसंच आपला हा शिष्य सांगत असतो आणि तुला जे काय तुझ्या गुरुने सांगितलेलं मत आहे त्या मताचंच तू समर्थन करतेस आणि त्यामुळं ती गोष्ट त्या प्रसंगिताला काय तितकीशी चांगली वाटत नाही. आणि मग तो तिला ह्या आपल्या पत्नीला मल्लिकेला म्हणतो की जा तू मला काही गोष्ट पडलेली नाही. आणि तो जातो. मग ती गेल्यानंतर तिची मल्लिका काय करते त्या तिथल्या नालजन नावाच्या ब्राह्मणाला त्या बोलवून घेते आणि त्याला म्हणते की अशी गोष्ट घडलेली आहे भगवंताने जे काय असं वक्तव्य केलेलं आहे तर तू भगवंताकडे जाऊन भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवा आणि त्यांना सांग की मल्लिका तुमच्या डोकावरती चरण ठेवत आहे आणि तुमच्याविषयी कुशलक्षेम विचारत आहे. आणि हे कुशलक्षेम विचारल्यानंतर भगवंतांना हेही विचार की तुम्ही जो काय विचार व्यक्त केलेला आहे तर तो कशाच्या अनुषंगाने विचार केल्याने हे सत्य आहे का तुम्ही जी गोष्ट सांगितलेली आहे तर त्याच्याविषयी तिथे सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि मग हा जो नालचंद नावाचा जो काय ब्राह्मण आहे तो भगवंता हा मल्लिकेला भेटून तो भगवंतांना भेटायला जातो आणि भगवंतांना तिथे जाऊन भेटतो, भगवंताच्या चरणावरती ठेवतो, त्यांची कुशलक्षेम विचारतो आणि तो म्हणतो की मल्लिका असं म्हणताय की मी तुमच्या डोक्यावरती तुमच्या पायावरती चरणावरती डोकं ठेवलेलं आहे आणि तुमची क्षमा कुशलक्षेम विचारताय आणि तुम्ही जे काय मत व्यक्त केलेलं आहे तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. आणि तिला त्यावेळेस त्या मल्लिकेने ह्या ब्राह्मणाला सांगितलं असतं की जे काय भगवंत सांगणार ते त्याला चांगल्या प्रकारे धारण कर आणि ते धारण करून येऊन मला त्याचं काय कर परत येऊन तू सांग. तो जो काय नालीजंग आहे तो म्हणतो की तुम्ही असं म्हणाला होता त्या गणपती जवळ की जे काय प्रियजन व्यक्ती आहेत प्रियजन जे आपल्यापासून दूर जातात ते दूर गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये दुःख उपाया शोक परिदेव दोरमनस्य उत्पन्न होतं असं तुम्ही म्हणाला होतं ही गोष्ट खरी आहे का तर ते म्हणतात की बरोबर आहे. भगवंत त्या ब्राह्मणाला म्हणतात की ही जी गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे ती बरोबर आहे. आणि मग त्याला हे पटवून सांगण्यासाठी भगवंत तिथं एक दाखला देतात की म्हणतात की बघ फार पूर्वी श्रावस्तीमध्ये एक महिला होती. त्या महिलेची आई काय होते मृत्यू तिच्या आई होतो त्या महिलेच्या आईचा आणि तिचा मृत्यू झाल्यामुळे ती जी काय मुलगी आहे त्या श्रावस्तीमधल्या प्रत्येक रस्त्यावरती याकडे त्याकडे जाते आणि प्रत्येक व्यक्तीला विचारते माझी आई आहे का, माझी आई कशी आहे. ती अगदी आईचा मृत्यू झाल्यामुळे
तिच्या जीवनावरती फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि ती दुःखाने वेडी होते आणि ती दुःखाने वेडी पिशी होऊन इकडं तिकडं ते विचारत असते, लोकांना विचारत असते, प्रत्येक चौकामध्ये जात असते आणि आईविषयी विचारत असते. तिचं जे भान आहे ते नष्ट झालेलं असतं. आणि भगवंत म्हणतात याच गोष्टीमुळं मी त्या व्यक्तीला उपदेश केलेला आहे. तर म्हणतात की श्रावस्तीमध्ये ही एकच गोष्ट अशी घडलेली नाही, तर अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. कुणाचा आई वारलेली आहे, कुणाचा वडिलाचा मृत्यू झालेला आहे, कुणाच्या भावाचा मृत्यू झालेला आहे, कुणाच्या बहिणीचा मृत्यू झालेला आहे, कुणाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आपण काय करत असतो, दुःख, दोर्मनसे, उपाया, शोक हे आपल्या जीवनामध्ये काय करत असतात, प्रभावित करत असतात. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बाह्य गोष्टी आहेत. त्या बाह्य गोष्टींचा परिणाम आपल्या आंतरिक मनावरती होतो आणि आपण अशा प्रकारे जीवन जगत असतो. तर एक सुंदर असं गोष्ट आहे, उदाहरण आहे भगवंताच्या काळामध्ये, आणि ती सुद्धा व्यक्ती श्रावस्ती मधलीच आहे. तर तिची मी कथा आपल्याला तिथे ह्या ठिकाणी सांगतो. एक पटिचारा नावाची श्रावस्ती मधली, एका श्रावस्ती मधल्या श्रीमंत बापाची मुलगी होती, पटिचारा नावाची. तिचं नाव इथं स्पष्ट सांगितलेलं नाही, पण पटिचारा नाव कसं पडलं हे आपण पुढे जाऊन बघू. तर ही जी काय पटिचारा जी आहे ती फार श्रीमंत बापाची मुलगी, तिच्या घरी अगदी नोकर चाकर होते. ही वयात आल्यानंतर तिच्या घरच्यांनी ठरवले की आपल्या जाती बांधवात म्हणजे आपल्याच जातीच्या एका मुलासोबत तिचं लग्न लावून देऊया, कारण आपली लग्नाच्या वयाचे आलेले आहे. मात्र काय होतं की ह्या जी पटिचारा, ह्या पटिचाराचं एका तरुण जो काय नोकर असतो त्या नोकरावरती हिचं प्रेम असतं. आणि मग ज्यावेळेस घरचे ठरवत असतात की आता आपण आपल्या जाती बांधवातल्या व्यक्तीसोबत लग्न लावून देऊया आणि तिला हे करूया, पण हिचं मात्र त्या नोकरावरती फार प्रेम असतं, त्या नोकराचं पण फार प्रेम असतं. पण तिचे घरचे ह्या नोकरासोबत लग्न लावून देणार याची खात्री या दोघांना पण असते. पण हिला मात्र त्या नोकरासोबतच लग्न करायचं. मग हे एक दिवस ठरवतात की हे घरचे तर काय आपल्याला लग्न करून देणार नाही, उलट आपल्याला हे मारून टाकतील, त्यामुळे आपण काय करूया, पळून जाऊन लग्न करूया असं ती पटिचारा ठरवते त्या नोकरासोबत. आणि मग एक दिवस ते दोघं काय करतात, ठरवतात आणि पळून जातात आणि श्रावस्तीपासून काय दूर जातात, थोडंफार दूर जाऊन तिथं मग ते पळून जाऊन लग्न करतात. काही दिवस जातात, असं लग्न झालेलं असतं, त्यांचा संसार सुखाचा चालत असतो. आणि असा संसार सुखाचा चालत असताना ही जी काय पटिचारा आहे तिला गर्भधारणा होती. आणि गर्भधारणा झाल्यानंतर 9व्या महिन्यामध्ये जसं आपण बघतो की आपण आपल्या मुलींना आपल्या घरी माहेरी प्रसूतीसाठी आणत असतो, तसं तिच्या मनामध्ये चेतना उत्पन्न होती की आपण पण आता काय केलं पाहिजे, आपल्या वडिलांकडे बाळंपणासाठी गेलं पाहिजे असं तिला वाटतं. तो तिचा नवरा तिला फार विनंती करतो की जाऊ नको, कारण आपण लग्न म्हणजे पळून जाऊन केलेलं आहे, त्यामुळे जर तिकडे गेलो तर कदाचित ते आपल्याला मारतील, आपला स्वीकार करणार नाही असं तिला त्या नवऱ्याला वाटत असतं. पण तिला असं वाटतं की असं काय होणार नाही, कारण बराच आपल्याला पण माहिती, थोडे दिवस गेले की लोक विसरून जातात आणि स्वीकारतात. ती म्हणते नाही मी काय ऐकणार नाही, आता जायचं आपण. ते जाण्याचा प्रयत्न करतात आणि मग ती जात असताना तो नवरा तिला फार विनंती करतो, पण ती काय ऐकत नाही. आणि ती जाताच तिला काय होतात, प्रसूतीच्या वेदना होतात आणि तिला एक पुत्र प्राप्त होतात. मग ते म्हणतात ठीक आहे, आता काय जाण्यात अर्थ नाही, परत येतात ते. आणि मग परत आल्यानंतर मग अजून चांगल्या प्रकारे त्यांचा संसार चालू होतो. पण हा जो काय जो व्यक्ती आहे तो काय एकदम म्हणजे चांगला धर्माळ नसतो, निर्धयच असतो, म्हणजे गरीब असतो, तरी सुद्धा तो त्यांची चांगल्या प्रकारे कुटुंबाचे लालन पालन करत असतो. आणि असं करत असताना जीवन चांगलं त्यांचं चाललेलं असतं. आणि परत दुसऱ्यांदा ती काय होते, तिला गर्भधारणा होते. तिला मात्र यावेळी मात्र ती फार निश्चय करते, कारण अगोदरच आपली परिस्थिती फार गरीब आहे आणि अशा परिस्थितीत दुसऱ्या मुलग्याला जन्म देणं हे आपल्यासाठी थोडंसं खर्चात आहे, त्यामुळे आता आपण काय केलं पाहिजे, तिकडं जाऊया म्हणतो तो. तर तो नवरा तिच्या काय म्हणतो की नको जायला, ती काय ऐकत नाही. ह्यावेळेस म्हणजे जो निर्णय आहे तो पक्का निर्णय केलेला असतो जाण्याचा. मग ते ठरवतात ठीक आहे, नवरा पण म्हणतो आता एकदमच निर्णय पक्का केलेला तर आपण सोबत जातो. आणि मग हे श्रावस्तीच्या दिशेने जातात. आणि श्रावस्तीच्या दिशेने जात असताना जो वळवाचा पाऊस आपण ज्याला म्हणतो, तो वळवाचा पाऊस, आणि अगदी जंगलाचा रस्ता, या जंगलाच्या रस्त्याने जात असताना त्या वळवाचा पाऊस येतो. आणि फार मोठा पाऊस, विजा कडकडत असतात, वारा अगदी सुसाट वारा वाहत असतो. आणि अशा परिस्थितीत फार मोठा पाऊस येतो. आणि अशा पावसातच ह्या स्त्रीला प्रसूतीच्या वेदना व्हायला सुरुवात होतात. आणि मग आता काय करायचं, ह्याला तर काय सुचत नाही तिच्या नवऱ्याला, कारण एक छोटं बाळ पण सोबत आहे.
आणि जंगलात कोणच नाही, जंगलात आपलं ऐकण्यासाठी कोण नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? मग तिला प्रसूतीच्या वेदना होत आहेत, तर अशा वेळी मग काय करायचं? थोडंसं आपण काही एखादी झुंपडी इथं आपण थोड्या वेळासाठी कासून करूया, कारण त्या पावसापासून आपला बचाव होईल, या वाऱ्यापासून बचाव होईल किंवा विजेपासून बचाव होईल असं तो वाटायला वाटतं. आणि मग थोडंफार आजूबाजूची काय झाड आहेत त्या झाडांचा फांद्या वगैरे तोडतो आणि झोपडी करण्याचा प्रयत्न करतो. आणि झोपडी करत असताना शेजारीचे वावळ असतात, त्या वावळाच्या शेजारी गवत असतात. तो म्हणतो की ह्या झोपडीवरती आपण थोडंसं गवत टाकूया, ह्या वाळाचं गवत कापतो. आणि मग तो ते गवत शेजारी जातो त्या वाळाजवळ आणि तो गवत कापत असतो. गवत कापता कापता त्याला सर्पदंश होतो आणि सर्पदंश होतो. आणि तो सर्प तिथं आता हा ओरडतो, पण तिथं ऐकणार कोण? पावसाचं वातावरण आहे, वारा आहे, विजा आहे, अशा परिस्थितीत. आणि हा जंगलात आहे, हा जो प्रवास आहे तो जंगलामध्ये, अशा जंगलाच्या प्रवासात कोणच ऐकायला तयार नाही. आणि मग तो तिथे बेशुद्ध पडतो आणि तो तिथेच मरण पावतो. आणि तोपर्यंत ही जी काय महिला आहे ही म्हणते अरे हा मुलगा आपला गेलाय कुठं? आणि मग हिला तर प्रसूतीच्या वेदना होत असतात, लहान बाळ सोबत आहे. आणि मग त्याचाच तिला त्या तिला काय होतं, तिथं त्या नवीन जे छोटं बाळ आहे त्याचा जन्म होतो. आणि त्या अगदी त्याचा जन्म होतो, त्या वेदनेने ती काय होते, बेशुद्ध पडते. आणि सकाळ झाल्यानंतर तिला शुद्ध येते. आणि छोटं बाळ असतं, हा दुसरा एक बाळ असतो मोठं थोडंसं. आणि अशा सगळ्या परिस्थितीत आपल्या ती मग म्हणते की आता आपण आपल्या नवऱ्याचा शोध घेऊया, रात्रभर नवरा आला नाही, काय झाले? ती विचार करते की काय असं घडलं. थोडा पाऊस पण उघडलेला असतो आणि ती बघते आजूबाजूला, इकडे तिकडे बघते, काय दिसत नाही. थोडंसं पुढे जाते तर त्या वारुळाजवळ तिचा नवरा काय झालेला असतो, मृत्यू पावलेला असतो. आणि अगदी मग ते रडते, ठाऊ पडते, फार असं हे करते. पण तिच्या ज्या वेदना आहे, तिचा टावा ऐकायला तो कोण नसतं. फार दुःख होतं ज्या गोष्टीसाठी आपण इथं आलो होतो आणि आपला हा प्रिय नवरा आपल्याला अशा परिस्थितीने सोडून गेलेला आहे. आणि मग आता ती ठरवते आता काय करायचं, आता पाठीमागे तर जाऊ शकत नाही. ती म्हणते की आता आपण असंच पुढे जाऊया. आता निश्चय करते की आता आपल्याला पाठीमागे जाण्यात काय अर्थ नाही, आपण ह्या दोन बाळांना घेऊन पुढे जाऊया. आणि असाच तो रस्त्याने ती पुढे जात असते. पाऊस फार मोठा झालेला असतो आणि पाऊस झाल्यामुळे नदीला पूर आलेला असतो. वाटेत नद असते त्या नदीला पूर आलेला असतो आणि ती नदी क्रॉस करायची असते. मग ती ठरवते आता आपण त्या नदी कशी क्रॉस करायची. तर ती म्हणते की बाबा त्या छोट्या बाळाला म्हणते, जे थोडं 1-2-3 वर्षाचं असतं, तू इथं बस म्हणते. त्या छोट्या जे आता जन्मलेलं बाळ आहे त्या बाळाला मी काय करते, पलीकडच्या तीरावरती सोडते आणि परत तुला घेण्यासाठी मी इकडे येते. आणि तोपर्यंत तू इथंच थांब. मग ती त्या नदीतून प्रवास करत करत ती पलीकडच्या तीरावरती जाते आणि पांढऱ्या कपड्यामध्ये त्या आरबता नदीने गुंडाळलेला असते ती तिथं त्या तीरावरती ठेवते. आणि परत आपल्या ह्या दुसऱ्या बाळाला घेण्यासाठी परत त्या नदीच्या प्रवाहामध्ये उतरते. आणि मध्ये आल्यानंतर एक भैरीसा जो असतो ना, तो भैरीसा वरून येतो. आणि ते जे काय पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेले जे आर्भक आहे त्या आर्भकावरती त्याचं लक्ष लागतं. आणि तो भैरीसा त्या आर्भकावरती काय करतो, झडप घालतो आणि त्याला उचलून घेऊन जातो. आणि हा जो काय प्रसंग आहे तर ती बाई बघत असते आणि त्या मुलगाला वाचवण्यासाठी म्हणजे ओरडत असते, विनंती करत असते, पण तिथं कोणच नसतं. अशा परिस्थितीत काय करणार? ते फार प्रयत्न करत असते, त्या दिशेने धावण्याचा प्रयत्न करत असते, पण ती जाऊ शकत नाही. कारण तितक्यात त्या भैरससाने त्या मुलग्याला उचलून घेऊन झालेला. आणि ती जी काय हातवारी करत असते, ती हातवारी करतानाचा जो प्रसंग आहे तो इकडेच एका 2-3 वर्षाचं बाळ आहे तो बघतं आणि त्याला असं वाटतं की आपली जी आई आहे ती मलाच बोलवत आहे. आणि ती जी आई म्हणत आहे की तू ये माझ्याकडे, असं त्याला वाटतं. आणि ते जे बाळ आहे त्या नदीच्या प्रवाहामध्ये उतरतं आणि थोडा प्रवाहामध्ये आल्यानंतर त्या प्रवाह फार प्रचंड असतो आणि त्या प्रवाहामध्ये ते बाळ जे आहे ते बाळ सुद्धा वाहून जातं. आणि थोड्या वेळाने ते बाळ सुद्धा ते पाण्याच्या प्रवाहात बुडून जातं. म्हणजे आणि हा जो काय प्रसंग आहे हा सगळा प्रसंग ती बाई बघत असते, जी काही पटिचारा नावाची महिला आहे. आणि इतकं दुःख, इतक्या दुःखाचं ओझं तिच्या जीवनावरती असतं की एक नवीन जन्माला आलेलं बाळ त्याला मी वाचवू शकले नाही, हे 2-3 वर्षाचं बाळ आहे त्याला मी वाचवू शकलो नाही, माझ्या नवऱ्याला वाचवू शकलो नाही. इतका हा दुःखाचं डोंगर जो म्हणूया आपण तिच्या डोक्यावरती आहे. त्या आता म्हणते की काय करायचं, असा हा सगळा दुःखाचा प्रसंग आहे. शेवटी आपण आपल्या आई वडिलांना काय करूया, भेटायला तरी जाऊया, किमान इथपर्यंत जाऊया, त्यांना भेटण्यासाठी जाऊया. मग ती निश्चय करते, हा सगळा दुःखाचा डोंगर जो आहे आपल्या डोक्यावरती घेऊन प्रवास करते. थोडासा प्रवास केल्यानंतर त्या श्रावस्तीच्या जवळ गेल्यानंतर एक व्यक्ती येत असतो. त्या व्यक्तीला
आपल्या आई वडिलांविषयी ती कुशलक्षेम विचारते. तर तो म्हणतो की काल जो काय पाऊस झाला त्या पावसामध्ये त्या व्यक्तीचा राजवाडा जो काय वाडा आहे तो वाडा पडला आणि त्या वाड्यामध्ये तिचा जो आई आहे, वडील आहे आणि तो भाव आहे, त्या तिघांचाही मृत्यू झाला. आणि जे काय आजपर्यंत धूर दिसत आहे, ज्या चित्ता दिसत आहे त्या व्यक्तींच्याच आहे. म्हणजे बघा तिच्या म्हणजे तिचे दोन लहान मुलं, तिचा नवरा हे पण तिला सोडून गेलेले आहे. हे सोडून तर गेले हे तर दुःख आहे, पण ज्यांना भेटायसाठी एवढ्या लांबून ते आले ते लोक पण त्या पावसामध्ये तो वाडा पडून ते तिचे आई वडील भाऊ पण मृत्यू पावलेले आहेत. त्या मृत्यू पावलेल्या चित्ता बघून त्या अक्षरशः वेळी होती. ज्या लोकांना मी भेटायला आलो ते लोक पण मला आता सोडून गेलेले आहेत. जे माझ्या जवळचे ज्यांच्यासाठी ज्यांच्यासोबत मी राहिलो होतो ते पण माझ्या आता लोक सोडलेले आहेत. म्हणजे इतका दुःखाचा डोंगर घेऊन ती जीवन जगत होती. अशा प्रकारे दुःख म्हणजे स्वतःचे आई गेलेले आहे, वडील गेलेले आहे, भाऊ गेलेला आहे, पती गेलेला आहे, दोन मुलं गेलेले आहेत. असं हे दुःखाचं डोंगर घेऊन ती जीवन जगत असते. आणि हे जीवन जगत असताना अगदी वेडी पिशी होऊन कुठल्याही प्रकारच्या अंगावरती कपडे म्हणजे तिच्या नसतात, अगदी नग्न अवस्थेत ती जीवन जगत असते. आणि भगवंत अशा वेळी श्रावस्तीमध्ये भिक्खूंना उपदेश करत असतात. आणि हा भिक्खूंचा उपदेश ती जाता जाता तिच्या कानावरती पडतो आणि मग ती त्या दिशेनं जाते जिथे ते भगवंत उपदेश करत असतात. आणि तिथले काही लोक असतात ते तिला तिथे जाण्यासाठी जाऊ नको असं म्हणतात. आणि भगवंताचं तिच्याकडे लक्ष जातं. भगवंताच्या मनामध्ये तिच्याविषयी करुणा उत्पन्न होते, मैत्री उत्पन्न होते. आणि भगवंत त्या लोकांना म्हणतात की तिला सोडायचे आणि ती तशी पुढे येते. आणि तिथं आल्यानंतर भगवंत तिच्याकडे पाहतात करुणा चित्तानं आणि अगदी मैत्री उत्पन्न होते. भगवंत तिला म्हणतात ते म्हणजे भानावरती आहे, चित्ताला सर्व शांत कर असं म्हणतात. हा जो काही भानावरती आहे, चित्ताला शांत कर, हे जे काय बोल आहे तिच्या मनावरती इतका प्रभाव पडतात. तिला भान येते की अरे माझ्या अंगावरती कपडे सुधारले आणि तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होते. ती तिथेच बसते. आणि शेजारी असे काही भिक्खू असतात, भिक्खुनी असतात, तर ते भिक्खुनी त्यांच्या असणारे जे चिवर आहेत ते तिच्या चिवर अंगावरती टाकतात. आणि मग तिला थोडंसं म्हणजे शांत वाटतं आणि मग भगवंतांना म्हणते की मला उपदेश करा. आणि मग भगवंत तसाही उपदेश भिक्षूला करत असतात. आणि भगवंत तो उपदेश करत असताना म्हणतात की तुमचे जे काही जवळचे नातेवाईक आहेत, आई वडील भाऊ बहीण, हे जे काही लोक आहेत ते तुम्हाला दुःखातून वाचवू शकत नाही. किंवा जे काही एखादा प्रसंग येतो त्या अकाली जे काही प्रसंग आलेला असतो त्या प्रसंगामधून तुम्हाला वाचवू शकत नाही. तर तुम्हाला वाचवू काय शकतो तर तुम्हाला सन्मार्गच तुम्हाला वाचवू शकतो. अशा प्रकारे भगवंत त्यांना उपदेश करत असतात. आणि तिला पण समजतं की ज्या गोष्टींमुळे मला दुःख उत्पन्न झालेलं आहे तर ते लोक मला ह्या दुःखातून वाचवू शकत नाही, तर सन्मार्गच मला ह्या दुःखातून वाचवू शकतो याची खात्री तिला पडते. आणि मग तिला ती खात्री पटल्यानंतर ती भगवंतांना म्हणते की मला आता तुम्ही तुमच्या त्या धम्मामध्ये घ्या. आणि मग ती धम्मामध्ये जाते. धम्मामध्ये भगवंत तिला म्हणतात की ठीक आहे आता तू धम्मामध्ये तिला प्रवेश करतात. आणि ती चांगल्या प्रकारची भिक्खुनी बनते. आणि ही भिक्खुनी बनल्यानंतर तिचा एक प्रसंग आहे तिचा, तर ती सकाळी उठल्यानंतर तोंड धुत असताना जे काय तिच्या तांब्यामध्ये पाणी असतं तर ती पाणी असं टाकते. आणि हे पाणी टाकल्यानंतर जे काय पाणी आहे ते थोडंसं प्रवाहित होतं आणि ते काय होतं पाणी झिरत होतं. आणि तिला ते पाहते त्याचा तिला अर्थ लावतो त्याला. ते म्हणते की असंच आहे आपल्या जीवनाचं. जे काही लोक उत्पन्न होतात, थोडा वेळ जीवन जगतात, तरुणपणापर्यंत येतात, वृद्ध होतात आणि मरून जातात. आणि ह्या पाण्यासारखंच आपलं जीवन आहे. म्हणजे ते अनित्यतेचा भाव तिला त्या उत्पन्न होतो. आणि ही जी काही गोष्ट तिला समजते, ह्या गोष्ट समजल्यानंतर आपण बघूया की ही जी स्त्री आहे अशा अनेक तिच्यासारख्या असणाऱ्या स्त्रींना तिनं दुःखामधून मुक्त केलेलं आपल्याला पाहिलं होतं. मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते भगवंत त्या श्रावस्तीच्या नारजन ब्राह्मणाला हे पटवून सांगत असतात की बाबा हे दुःख जे उत्पन्न होत आहे हे आपल्या जे काही नातेवाईक आहेत हे नातेवाईक गेल्यानंतर दुःख उत्पन्न होत आहेत. म्हणजे त्या व्यक्तीला ब्राह्मणाला सांगत असताना हेच सांगितलेलं आहे. इथं प्रत्येकाचा कुणाचा भाऊ मेलेला आहे, कुणाची आई मेलेली आहे, कुणाची बहीण मेलेली आहे हे सांगत आहेत. आणि पुढे पण जाऊन म्हणतात की फार पूर्वी या श्रावस्तीमध्ये जी काही महिला आहे, विवाहित महिला आहे, ती विवाहित महिला माहेरी आल्यानंतर माहेरची लोक काय करतायत की
माहेरचे लोक तिच्या पहिल्या नवऱ्यापासून तिला तोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत तिचा लग्न लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि असं हे जे काय होत आहे तर ती महिला त्या नवऱ्याला सांगते की असे माझे नातेवाईक करत आहेत, मला तुझ्यापासून काय व्हायचं नाही, विभक्त व्हायचं नाही. आणि हे जे काय करत आहेत ते मला त्यांचं पटलेलं नाही. आणि आपला चांगला संसार सुरळीत चालत असताना हे जे काही माझे नातेवाईक कृत्य करत आहेत ते बरोबर नाही, त्यामुळे आपण दोघंच एकत्रित राहिले पाहिजे. तो जो नवरा आहे तो काय म्हणतो की आपण परत पुढच्या जन्मात आपण एकत्रित येण्यासाठी तो म्हणतो की आपण एक काम करूया, आपण दोघंही आत्महत्या करूया. म्हणजे तो त्या महिलेला पण ठार मारतो आणि आपण स्वतःही म्हणतो. आणि अशा प्रकारे हे दुःख उत्पन्न होते. भगवंत काय करतायत, ह्या व्यक्तीला समजावून सांगत आहेत. म्हणजे तुमचे प्रिय लोक तुमच्या जीवनामध्ये दुःखच उत्पन्न करतात, शोकच उत्पन्न करतात, उपायासच उत्पन्न करतात, दोरमनस्यच उत्पन्न करतात. तो अशा प्रकारे करतात. म्हणजे ही त्या भगवंत ह्या ब्राह्मणाला सांगत आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीचं जीवन चांगलं चाललेलं आहे तिथं सुद्धा हे लोक त्यांच्या जीवनामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. आणि आपण बघतोय आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेकदा आपले नातेवाईक जीवनामध्ये आपल्या ज्याला म्हणजे ढवळाढवळ करतात आणि आपले जीवन काय करत असतात, अगदी बेशिस्त करत असतात. तर ह्या सगळ्यांचं वास्तव दर्शन या सुट्टामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ऐकतो तो नालिकन ब्राह्मण आणि तो परत येतो आणि परत येऊन मल्लिकेला भेटतो. आणि हा जो काय घडलेली घटना आहे, हा जो काय घडलेला वृत्तांत आहे तो त्या वृत्तांत आपल्या ह्या मल्लिकेला काय करतो तो सांगतो. आणि मल्लिकेला सांगितल्यानंतर मल्लिका त्या आपल्या जे राजा आहे, राजा प्रसन्नजित आहे, त्या राजा प्रसन्नजिताकडे जाते. आणि राजा प्रसन्नजिताला ती म्हणते मल्लिका की राजा आपल्याला जी त्याची जी काही प्रिय वजरी नावाची कुमारी मुलगी आहे, ही वजरी कुमारी नावाची जी मुलगी आहे, ह्या मुलगीच्या जीवनामध्ये जर काय दुःख उत्पन्न झालं किंवा काय तिच्यामध्ये एखादा काय असा प्रसंग घडला तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरती होईल काय असं म्हणते ती मल्लिका त्या राजाला म्हणते. आणि ती मल्लिका असं म्हटल्यानंतर राजा म्हणतो हे काय विचारून झालं का, ती माझी इतकी प्रिय मुलगी आहे आणि तिला जर तुझ्या जीवनामध्ये काय अशा प्रकारचं दुःख उत्पन्न झालं, काय पीडा उत्पन्न झाली तर ते निश्चितच माझ्या जीवनावरती, माझ्या मनावरती त्याचा परिणाम होईल. आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा काय होईल, दुःख उत्पन्न होईल, दोरमनस्य उत्पन्न होईल, उपायास उत्पन्न होईल, शोक उत्पन्न होईल, असं तो तिला मल्लिकेला म्हणतो. मग मल्लिका म्हणते की जे काय भगवंतांनी जे काय तू हे सांगतोयस ह्याच गोष्टी भगवंतांनी जाणून काय केलेल्या आहेत, तसा उपदेश त्या व्यक्तीला केलेला आहे. जसं तुम्ही म्हणताय की तुमच्या जीवनामध्ये तुमची जी काय लाडकी मुलगी त्या जर काय वाईट उत्पन्न झालं, दुःख उत्पन्न झालं तर त्याचा परिणाम तुमच्या मनावरती होईल, तुमच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होईल, दोरमनस्य उत्पन्न होईल. हे जे काय तुम्ही जाणता ते तशा प्रकारे जाणूनच भगवंतांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. अजून पुढे जाऊन काय ती म्हणते की वास्तव क्षत्रियाची त्यांची दुसरी बायको आहे, तिच्या जीवनामध्ये जर काय अशा प्रकारे घडलं, तिच्या जीवनामध्ये दुःख आलं किंवा काय घडलं, काय तिला त्रास झाला तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरती होईल काय, तर तो राजा म्हणतो की निश्चितपणाने माझ्या जीवनामध्ये परिणाम होईल, कारण ती माझी लाडकी बायको आहे. आणि जर तिच्या जीवनात तिला जर काय अशा प्रकारे दुःख उत्पन्न झालं तर त्याचा परिणाम सुद्धा माझ्या जीवनावरती होईल. माझं जीवन काय होईल, बेशिस्त होईल, अस्वस्थ होईल आणि निश्चित त्याचा माझ्या जीवनामध्ये परिणाम होईल. तर ती मल्लिका म्हणते की ह्याच गोष्टी भगवंतांनी जाणून त्या व्यक्तीला सांगितलेलं आहे की तुझ्या जीवनात तुझे जे प्रियजन आहेत, नातेवाईक आहेत, त्यामुळे तुझ्या जीवनामध्ये काय होतं, दुःख उत्पन्न होतं, दोरमनस्य उत्पन्न होतं, विलाप उत्पन्न होतो असं सांगते. पुढे जाऊन ते काय म्हणते की परत अजून एक त्याला दाखला देते की गुरुप सेनापती जो आहे तो त्यांचा मुलगा आहे, वासव क्षत्रियापासून आणि त्यांच्यापासून प्रसिद्धीपासून जो उत्पन्न झालेला मुलगा आहे, तर त्याच्या जीवनामध्ये काय जर असा प्रसंग घडला, त्याला जर काही वाईट त्याच्या जीवनामध्ये घडलं तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरती होईल काय, तो म्हणतो की निश्चितपणाने माझ्या जीवनावरती त्याचा काय होईल, वाईट परिणाम होईल. माझं जीवन सुद्धा दुःखानं, चिंतेनं, भयेनं ग्रस्त होईल. आणि मग ती मल्लिकामध्ये ह्याच गोष्टी भगवंताने जाणून त्या व्यक्तीला अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे की ते तुमचे प्रियजन आहेत, त्या प्रियजन व्यक्तींचा जाण्यानं, त्यांच्या विलाप होण्यानं आपल्या जीवनामध्ये काय दुःख उत्पन्न होत आहे. पुढे जाऊन ते त्या प्रसिद्धी त्याला म्हणते की समज आता माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारे जर काय घडलं, मला जर काय एखादा प्रसंग माझ्या जीवनामध्ये घडला, दुःख आलं तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरती होईल का,
तर तो प्रसंजित म्हणतो की निश्चितपणानं माझ्या जीवनावरती असा प्रसंग उत्पन्न होईल, कारण तू सुद्धा मला तितकीच प्रिय आहे जितकं मला माझी वजनी प्रिय आहे, वाचक क्षत्रिय प्रिय आहे, किंवा विडूप जितका मला प्रिय आहे तितकीच तू मला प्रिय आहे. आणि तुझ्या जीवनामध्ये जर काय अशा प्रकारचा प्रसंग घडला तर त्या प्रसंगाचा परिणाम माझ्या मनावरती पण होईल. मी त्यामुळे काय होईल, दुःखी होईल, शोक उत्पन्न होईल, पीडा उत्पन्न होईल, गौरवनशी उत्पन्न होईल. तर ती जी काय म्हणते काय म्हणते की ह्याच गोष्टी भगवंतांनी जाणलेल्या आहेत आणि हे जाणूनच त्याला त्या प्रकारचा उद्देश केलेला आहे असं म्हणतात. आणि परत पुढे जाऊन म्हणते की राजाला ते म्हणते की राजा, ह्या कौशल जनपदातील लोक, हे जे काय कौशल जनपद आहे ह्या जनपदातील लोकांवरती तुमचं प्रेम आहे. जर ह्या कौशल जनपदावरती काय असा प्रकारचा प्रसंग उत्पन्न झाला, म्हणजे जसा म्हणूया की आपण भूकंप आला किंवा महापूर आला, त्यामुळे जर ह्या कौशल जनपदातल्या लोकांचं जीवन अस्वस्थ झालं, अस्थिर झालं, भयभीत झालं, तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरती काय होईल का? तर तो राजा म्हणतो की निश्चितपणानं माझ्या जीवनावरती ह्या कौशल जनपदातल्या व्यक्तीचा परिणाम होईल. कारण का? तर ह्या कौशल पदामध्ये जे काय उत्पन्न होत आहे त्या उत्पन्नाचा मी भागीदार आहे आणि त्यामुळेच मी चांगल्या प्रकारे हे जीवन जगत आहे, त्यामुळेच मी चांगल्या प्रकारचे मालावर घालत आहे, सुगंध घालत आहे. आणि जर का ह्या कौशल जनपदावरती अशा प्रकारचा काही परिणाम झाला तर त्याचा परिणाम माझ्या जीवनावरती निश्चितपणानं होईल आणि माझं जीवन सुद्धा काय होईल, माझ्या जीवनामध्ये सुद्धा शोक गौरव असे त्याला आपण म्हणूया की उत्पन्न होईल आणि माझं जीवन सुद्धा भयभीत होईल. आणि मग ती त्या प्रसंगाला म्हणते की हे जे काही तुम्ही सांगितलेलं आहे, तुम्हाला ज्या प्रकारे असं उत्पन्न होतं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव करून भगवंतांनी त्या व्यक्तीला काय सांगितलेलं आहे की हे जे काय प्रिय जन्म आहे, ज्यांच्यापासून जन्म झाला, ज्या व्यक्तींच्या पासून आपल्याला हे होते, तर त्याच व्यक्तींपासून आपल्याला काय होतो, दुःख उत्पन्न होतं, दौर्मनस्य उत्पन्न होतं, विलाप उत्पन्न होतो, उपायास उत्पन्न होतं. अशा प्रकारे भगवंतांनी काय केलेलं आहे, उपदेश केलेला आहे, हे जाणून उपदेश केलेला आहे. हे सगळं सांगितल्यानंतर त्या प्रसन्नताच्या मनामध्ये सम्यक दृष्टी उत्पन्न होते, त्याला पण वाटतं की हे खरंच आहे, भगवंतांनी असंच ते उपदेश केलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींना जाणलेला आहे आणि हा जाणून उपदेश केलेला आहे. आणि मग तो म्हणतो की मल्लिकेला तू जे काय सांगितलेलं आहे किंवा भगवंतांनी जे काय सांगितलेलं आहे की ते म्हणजे आश्चर्यकारक आहे. ह्या ज्या काय भगवंतांनी उपदेश केले तो आश्चर्यकारक उपदेश आहे आणि हा आश्चर्यकारक उपदेश आपण ऐकलेला आहे. मग तो म्हणतो की आता आपण एक काम करूया की थोड्या वेळ आपण त्याला आचमन तिथे म्हणते, आचमन हा शब्द आलेला आहे. म्हणजे आचमन म्हणजे काय की आपण पूजा करूया. पूजा आचमन हा शब्द जो आहे तो पूजेपूर्वी आपण एक गोष्ट करतो की ज्याला आपण हातपाय धुवून ज्याला म्हणतो, हातपाय धुवून स्वच्छ होऊन पूजा करत असतो. तर तशा प्रकारे आपण करूया. आता आपण हे बरंच ऐकलेलं आहे आणि तो म्हणतो की हे भगवंतांनी जे काय सांगितलेलं अगदी प्रज्ञेनं जाणून हे सगळं सांगितलेलं आहे. भगवंत सांगत असतात हे प्रज्ञेनं जाणून सांगत असतात. अशा प्रकारची धारणा या ह्याची सुद्धा प्रसन्नताची सुद्धा उत्पन्न होते आणि मग ते थोडंसं हातपाय वगैरे स्वच्छ करून त्याची हे करतात. आणि भगवंत तो जो काय हे आहे राजा प्रसन्नित आहे, तर तो काय करतो, ज्या दिशेला भगवंत राहतात तर त्या दिशेला तो उभा करतो. त्यांचं काय त्याला आपण कपडे आहेत ते तो आपल्या डाव्या हातावरती सांभाळतो आणि भगवंताच्या दिशेला प्रणाम करतो आणि म्हणतो की नमो तस्य भगवतो आदरतो सम्मा संबुद्धस्य, नमो तस्य भगवतो आदरतो सम्मा संबुद्धस्य, नमो तस्य भगवतो आदरतो सम्मा संबुद्धस्य. अशा प्रकारे देवाला भगवंताला तो नमस्कार करतो आणि या ठिकाणी हे सूत्र संपतं. तर ह्या सूत्रामधला जो आशय आहे तो फार महत्वाचा आहे की आपले जे प्रिय व्यक्ती आहेत, प्रियजन आहेत, तर यांच्यापासूनच आपल्या जीवनामध्ये विलाप उत्पन्न होतो, शोक उत्पन्न होतं, दुःख उत्पन्न होतं, मनस्य उत्पन्न होतं. आणि ह्याचा हे जे काय होत आहे हे बाह्य गोष्टी आहेत. ह्या बाह्य गोष्टींचा आपल्या आंतरिक मनावरती परिणाम होतो आणि आपला आंतरिक मनावरती ज्यावेळेस परिणाम होतो त्यावेळेस आपलं आंतरिक मन सुद्धा अस्वस्थ होतं आणि ह्या आंतरिक मनामध्ये सुद्धा आपल्याला शोक दुःख उत्पन्न होतं आणि आपण भयभीत होतो, काय करावं समजत नाही. तर इथं आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा वेळी आपण आपले जे काही कल्याण मित्र आहेत त्या कल्याण मित्रांच्या संपर्कात गेलं पाहिजे. कल्याण मित्रांकडून सन्मार्गावरती जाण्यासाठी, सन्मार्गावरती आरूढ होण्यासाठी त्यांच्याकडून काही चांगल्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे आणि आपल्या दुःखाला दूर सारण्यासाठी त्यांच्या उपदेशांचा पालन करून, त्यांच्या उपदेशांचं पालन करून त्याच्या ज्ञानाच्या आधारे, त्या ज्ञानाच्या आधारे आपण आपलं दुःख संपवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर हे जे सूत्र आहे हे सूत्र आपल्या जीवनाचं वास्तव
दर्शन देणारं हे सूत्र आहे. निश्चितच त्या सूत्राचा जो काही परिणाम आहे तो आपल्या जीवनावरती होईल. आपण अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये ज्या दुःख उत्पन्न होईल त्यावेळेस त्या दुःखामध्ये आसक्त न होता त्या दुःखाला अनासक्त होऊ, अनासक्त भावनेनं आपण धम्माचं चांगलं धारण करून त्या धम्माच्या ज्ञानाच्या आधारे आपले जीवन नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि तुम्ही अगदी शांत चित्ताने हे सुद्धा ऐकलं त्यावेळेस तुम्ही सर्वांचं या ठिकाणी मदत केली आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.